गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही तुमचे डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपले डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. त्याआधी सगळ्यात आधी जाणून घेऊयात की शुक्रवारी काय झालं. तर शुक्रवारी जो इन्फ्लेशन डेटा येणार होता त्या भीतीपोटी मार्केटनं पडायला सुरुवात केली. US मार्केटही पडत होतं आणि आपलं मार्केट तर चांगल्यापैकी पडलं होतं. परंतु त्यानंतर आपलं मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शुक्रवारी जो इन्फ्लेशन डेटा USचा आलेला आहे तर तो US डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे आणि त्यामुळे तिथे मार्केट शूटअप झालेलं आहे. त्यांचे सगळे इंडेक्स ऑलमोस्ट 1.5% आसपास वरती हायर साईडला बंद झालेले आहेत. आपले ADR सुद्धा तिथं ग्रीनमध्ये क्लोज झालेले आहेत. मग हे सगळं जर आपण पाहिलं तर साहजिकच आहे, ज्या रिझनमुळे मार्केट पडलं होतं तर ते रिझनच आता निग्लेक्ट झालेलं आहे. त्यामुळे मार्केट कुठेतरी छोटासा बेस बनवण्याचा प्रयत्न करू शकतं एकंदर असं दिसतंय. परंतु टेक्निकली जर पाहिलं तर मार्केट बेरिशच आहे. त्यामुळे हायर साईडला जे रेजिस्टन्स असणार आहेत तर तिथं सेलिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, आपण त्याला सेल ऑन राईज म्हणू शकतो. परंतु ज्या डेटामुळे मार्केट पडलं होतं तर तो डेटाच नेग्लेक्ट झाल्यामुळे थोडीशी शक्यता वाटते मार्केट वर येण्याची. आता जर आपण शुक्रवारचा डेटा जर पाहिला तर मार्केट ऑलमोस्ट हायपासनं 500 पॉईंट खाली आलं होतं, की जे खूप आहे. आणि एवढं सेलिंग होणं आपण काय म्हणतो की बिलकुलच एक्सपेक्टेड नव्हतं, परंतु तरीही झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये सेलिंग होण्यापेक्षा बाईंगचा अभाव आहे असं म्हणणं जास्त योग्य राहील. त्याचं कारण असं की सेलिंग नॉर्मल झालं होतं. 3,500 कोटींचं FISनं सेलिंग केलं होतं, परंतु त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं केवळ 1,300 कोटींचं बाईंग केलं होतं आणि त्यामुळे आपल्याला ती फिगर पाहायला मिळाली की मार्केटमध्ये एक सडन फॉल आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजेच बाईंगचा अभाव होता. आणि बाकी मग रिटेलर्स पॅनिक होणं, त्यानंतर स्टॉप लॉसेस कट होणं आणि मार्केट जसं जसं खाली गेलं तसे खालचे जे पुट सेलर्स आहेत तर ते पोझिशन एक्झिट करणं, या सगळ्या गोष्टींमुळे मार्केट अजून ट्रॅकडाऊन होत गेलं आणि त्यामुळे मार्केट एवढं खाली आलेलं आपल्याला दिसून येतं. आता जो हा येणारा आठवडा आहे तर याच्यामध्ये बुधवारी सुट्टी आहे, त्यामुळे फक्त 3च ट्रेडिंग सेशन्स आपल्याला एक्सपायरीपर्यंत मिळणार आहेत आणि तिथे आहे मंथली एक्सपायरी. त्यामुळे आता बाकीच्या जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर एव्हरीथिंग इज ओके. सध्या जर US फ्युचर्स जर पाहिले तर तेही व्यवस्थित आहेत, ग्रीनमध्ये थोडेसे. आणि जर आपण बाकीचे एशियन मार्केट्स पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत, परंतु विथ पॉझिटिव्ह. आता आपल्याकडे एक गोष्ट अशी आहे ती म्हणजेच शनिवारी आपल्याकडे मार्केट बंद असताना GSTची मीटिंग झाली, GST काउन्सिलची. तर त्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आणि काही निगेटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत. तर ऑटो सेक्टरसाठी निगेटिव्ह गोष्ट आहे आणि त्यानंतर इन्शुरन्स सेक्टरसाठीही निगेटिव्ह गोष्ट आहे, कारण जे रेट कट्स होणार होते, रेट इन द सेन्स GST जो एक्झम्प्ट होणार होता, ज्याची बऱ्याच दिवसापासून चर्चाही चालू होती की इन्शुरन्स सेक्टरवरती जो आपण जे प्रीमियम भरतो त्याच्यावरती GST जो आहे तो एक्झम्प्ट करावा. परंतु तो डिसिजनच न झाल्यामुळे आणि तो डिसिजन पुढे गेल्यामुळे मे बी आता आपल्याला इन्शुरन्स सेक्टरचे जे काही कंपनीज आहेत त्याच्यामध्ये चांगल्यापैकी सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. अदरवाईज NBFCसाठी चांगली गोष्ट आहे, म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज लाईक बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स वगैरे. त्याचं कारण असं की GST काउन्सिलमध्ये एक डिसिजन झाला, तो म्हणजे की जे काही पेनल्टीज आपण भरतो बँकेमध्ये असतील किंवा NBFCजमध्ये असतील, जेव्हा तुम्ही तुमचे लोन्सचे रिपेमेंट डिले करता किंवा कुठल्याही गोष्टी बँकेकडनं काही चार्जेस लावले गेले तर त्याच्यावरती GST लावला जातो. तर आतापासून तो GST लागणार नाही आहे. म्हणजेच ही गोष्ट NBFCसाठी चांगली आहे की जी बिलकुलच फॅक्टर इन केली गेली नव्हती, कारण असं कुठलं सब्जेक्ट चर्चेला येईल असं बिलकुल अंदाजच नव्हता. परंतु तो चर्चेला घेऊन त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह न्यूज क्रिएट झालेली आहे. मग याचा तुम्हाला जो काही इम्पॅक्ट आहे तो त्यांच्या स्टॉक्समध्ये पाहायला मिळेल आणि थोडाफार बँकिंग स्टॉक्समध्ये देखील पाहायला मिळेल. एकंदर जर पाहिलं तर मार्केट बेरिश आहे आणि टेक्निकली जर पाहिलं तर डाऊन साईडला मार्केट 23,250 की जो रिसेंट लो आहे जिथनं मार्केट बाउन्स बॅक झालं होतं तर तो लो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 23,500चा.
तर 23,500 आणि त्याच्या खाली मग 23,250 हे दोनच सपोर्ट आहेत. आणि बाकी जर वरती पाहिलं तर रेजिस्टन्स खूप आहेत. इथनं वरती गेल्यानंतर पहिल्यांदा 23,800 मिळेल, त्यानंतर 23,900 आणि 24,000. त्यानंतर 24,050 पर्यंतचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे 24,000 आपण सायकोलॉजिकल पकडू शकतो, 24,050 पर्यंतचा रेजिस्टन्स. आणि तिथनं जेव्हा मार्केट वरती जाईल तेव्हा मार्केट नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे आता तिथपर्यंत जाण्यासाठी मार्केटला फार प्रचंड कष्ट आहेत. कारण आता इयर एंड आहे, म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा त्यांचं डिसेंबरपर्यंत सगळं क्लोजिंग होत असतं. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ते कुठल्याही प्रकारचं बाईंग करतील असं वाटत नाही, उलट केले तर अजून सेलिंगच करतील. त्यामुळे मार्केटवरती प्रेशर राहू शकतं, हे मात्र खरं. तर मग मित्रांनो, एकंदर जर गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 100 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आता 100 पॉईंट गॅप अप ओपन होण्यामागचं रिझन साधं सिंपल आहे, ते म्हणजे मार्केट एवढं अचानक पडलं होतं की मार्केटमधले सगळे इंडिकेटर्स हे ओव्हरसोल्ड झाले होते. PCR सुद्धा ओव्हरसोल्ड झाला होता. त्यामुळे इथनं इमिजिएट मार्केट खाली जाईल का, तर बिलकुल नाही. एक दिवस का होईना मार्केटना वरच्या बाजूला हायर साईडला जाऊन क्लोजच व्हावं लागेल. त्यानंतर मग तिथे काय न्यूज ड्राईव्ह होत आहेत, किंवा मग अजून FIs सेलिंग करतायत का, किंवा अजून काही नवीन गोष्टी येत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मग ठरवता येईल की मार्केट वर जाईल की खाली जाईल. त्यामुळे आजचा दिवस तरी थोडासा बरा राहील, पण अदरवाईज उद्यापासून काय होईल ते सांगणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे पाहूयात, आज तरी मार्केट गॅप अप ओपन होतं, सस्टेन होईल की नाही ते पाहावं लागेल. परंतु जे कॉल ऑप्शन्स सेल करणार आहेत तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वरती येऊन बसलेले आहेत आणि ते चांगल्यापैकी प्रीमियम खाण्याची शक्यता देखील आहे. तरी पाहूयात की ग्लोबल न्यूज तर सध्या चांगल्या आहेत, त्यामुळे मार्केट त्याला रिस्पेक्ट करते की नाही तेही पाहावं लागेल. परंतु जास्त GSTची जी काउन्सिल मीटिंग आहे तर त्याच्यामध्ये जे काही डिसिजन झाले तर ते पाहिजे तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, तुम्हाला ते इझिली मिळतील. त्यामुळे ते ज्या ज्या सेक्टरसाठी आहेत तर त्या सेक्टरमध्ये त्याचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारे इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.